काय माय मेवण्याचा फोन आला होता. मी येऊ राहिलो म्हणून. पण आता या बुवाला सांगू तरी कसं सांगू? याचं गणुगत आलं की याच्या गणुगताचं याला लय गोडी. मग मटण करीन, चिकन करीन आणि माझ्या गणुगत यायचं म्हणलं याच्या पार बांब गोळा पडतो. काय रे काय नाही हो. काऊन ब्रदर बसली अहो, मा मेवण्याचा फोन आला होता. त्यांच्या कोणच्या म्हणजे बसा ना का काही कसं तो मेवना कोणच्या आणि काय आणि उभ्या उभ्याच हागायला नाही गेले तर लगेच तुमच्या तुरी शिजल्या. नाही कसं मेवना अहो तुमच्या साडूचा फोन आला होता. त्याला काही आहे का नाही घरदार म्हणजे 8 दिवस झाले का उठला का सुटला 8 दिवस झाले उठला का सुटला ए बाई 8 दिवस झाले का उठला का सुटला म्हणजे मग काय सारखा उठतो इकडे पळत उठतो आता त्याला बिचारायला नाही गणुगत म्हणून येतो तो मायाक. त्याला म्हणा या हप्त्यात नको येऊ का बरं? नाही नाही मोरच्या हप्त्यात ये म्हणा आणि या हप्त्यात काय झालं? आपल्या मग कामधंदे दिवस आहे. मग काय तो रात्रीचा येत असतो का दिवसा येऊन बसतो तुमच्या बोकंडी? कांचा का माया बोकंडी बसायला येतो? काय काम आहे कामच काय त्याचं इकडे म्हणजे आलं 1 दिवस 2 दिवस झालं अहो तुम्हाला नाही वळण टळण कोणाच्याकडे जाणं का येणं का उठणं का बसणं तुम्हाला नाही. तुम्ही पाहुण्या रावळ्यात नाही का गावात नाही का भाऊ बांधात नाही कोणातच नाही. तुम्हाला एकदा म्हणा नाही का साडू आपल्या घरी येऊन मग तुम्ही वेळ काढायचा ना. येतो खातो खोंडाला तो येत 2-2 4 दिवस हा राहतो राहू द्या. राहिले नाही काय होत त्याला नाही. म्हणा पुढच्या हप्त्यात ये. ए बाई तुम्ही ना माझ्या डोक्याला ताण देऊ नका. एक तर मामी येऊन जगून मरून उठलंय त्याचं बायपासचं ऑपरेशन झालंय आणि तुम्ही काय म्हणत्या आला का 2-2 4-4 दिवस राहतो. मग 8 दिवस दवाखाने मध्ये बसली जाऊन हा मग बसले होते बरोबर आहे. सेवा करायला मग त्याची पोरं लहान लहान आहे म्हणून माझ्या बहिणीला जमत नव्हतं दवाखान्यात यायला. मग नाही तर म्हणा मग तिथे घरीच आराम कर ना काय रे थाकायला एवढं लावून का बरं आले नाही काय तुमचं कुठं दुखत काय? अगं तसं नाही काही तुला लक्ष झालं का का तुमचं काय डबूला घेऊन जायला येतं? तुला लक्ष झालं का आता तो धरला होता मध्ये सारवण महिना फुल महिनाभर उपास हा मग हा? झालं का नाही हम्म, हा? ते नाही झालं तर म्हणजे एक गणपती आली हम्म. गणपती गणपतीत मला हात लावायचा नाही सर्वांना माहिती हात लावायचा नाही हा आता पित्तर पाटा मरते तर त्याच्यात आता मला आलं खरं ना मूड आता तो नाही करीन आपला खेळ आता तुम्हाला कवा बी मूड येत सुटला का काय तुम्हाला म्हातारपणा जेवानी आली का काय? ऐ महिना 1.5 महिना झालाय ए बाई मला नाही जमणार. त्याला म्हणा पुढच्या हप्त्यात ये नाही नाही मी म्हणणार नाही काहीच नाही येतो तर येऊ द्या. आणि काही लगेच तारीख नाही चालली तो काय धरणं घ्यायला नाही साडू आला आता मी त्याला फडक्यान बोल बरं म्हणजे हा आता साडू तरी मग काय फडकन काय बोलशाल? हा त्याला म्हणा काय साडू याचं काम नाही इकडं. का बरं? अरे आपल्या मुलीकडे जातो त्याला तो आमोडावर गोळा बसव तिकडे बाबा. म्हणजे मला फार कटाळा आलाय. अरे 1.5 महिना झालाय होऊ द्या ना 1.5 महिना. ती काय कालवण भाकर आहे का रोज खालीच पाहिजे मग पोट रिकाम्यावर राहणार नाही. डॉक्टर म्हणत होता ते तुमचं भाकरीची भूक असावं बाय माणसाला हे काय असं? मला भाकर नाही देते चाल ना हा आडवी उठण काळा तुम्हाला तेवढाच उद्योग झालाय जनसळ भरलाय. मला भाकर नाही देते चाल पण मला तू लागत मी लागते म्हणजे मग मी का काही कुठे चालले काय वाटूत वाटीत इडू राहिले. ते ना हो मला तर शिन आलं बाई तुमचा. काय केलं का नाही स्वयंपाक पाणी काही स्वयंपाक करून ठेवलाय जा ना थोबड तर खळबळून या. चालवा याला तू दे कटकट लय कटकट जा मी ताट भरून ठेवीते जा तोंड हात पाय खळबळून या. चांगलं ताट कर हा चाल लवकर लय ऊन लागा लागलो मग तुम्हाला म्हणलं तर गाडी घ्या म्हणून तोय बहीण म्हणे लवकर या म्हणे परत ते साडूले दारू पित पण ते दारू पिते तर काय काय म्हणतच राहायचे आपल्याला टोमने देत राहायचे ते तो. म्हणे ते जर शुद्धीत असलं तर बोलणं होईल नाहीतर अवघड होऊन अहो ते जाईल घरीच राहायचे तुम्ही चला पाहताला आणि काय बोललं का मळ्यात नाही जायचं ना ते काय माहित आहे का नाही घरी आपण फोन लावून पाहू नसले तर कोणी कोणी देत ना 100% नवरा असेल टाइम झाला पण आपल्याला बोल बहिणीला ताई काय ग बाई हाय आली का? अरे मला तुम्ही तुम्ही कुठं मग काय झालं दिलेनी? मेवणीचे अहो तिचा नवरा माहित नाही कसा आहे तो जाऊ दे ग काय महिनावऱ्याला खाती काय नू त्याच बार कुत्र्यानं माप नेले ते वागत्या वाहनाचं काही तोंडच करीत त्याचं काय खरंय. चला मधी दाजी कुठे तर तो तिकडे उलातलाय. चला आता तोंड हात फ्रेश झालो लय दमलो थोडा आराम करतो पलंग साडू ये ना आता गप्पा गिप्पा मारायला बरं राहतं जरा काय नाईन्टी गिंटी पिऊन येतो का काय काय माहिती. बापरे 5 वाजले तरी अजून पाहुणं येईना फोन तरी करून पाहू का. राम राम. अरे काय मळ्यात गेलते काय
90 मारली म्हणते मी. नाईटीला काय घंटे मग नाही मग तुम्ही ते असे लयच बोर झाले काय भानगड आहे? पाणी भरलं काय आता? काय वा चाल ग पाहुणे आले पाहुणे. काय हो लयच उतरले ते. आवाज उतरले नाही म्हणजे आला. दाजी बसू का? हा बस ना बाय बस माग बस बस होतो. तिकडे दाजी, अशी सारखा बोलता? पोराटेला पोराटे म्हणजे त्यांना अरे तुला झालंय काय त्यांना मनासाठी पाठला गाडी जमा ते का काय इकडे धरणच घ्यायला आले का काय तू खरेदी घ्यायला आली त्याला तुला करू तरी काय काय मग अजून आपण आताच आलो. तो कसा पोटात डाबा उठवतो शनिवार आयतवार उठा त्या माग नुगत आले हो दाजी काय उठलं डोकं उठलं का बघ भाऊ? नाही काल उठलं मग उठलं ते बसलं आता. अहो, लयच 12 वाजले तोंडावर पाहुण्याच्या. ते त्यांचं गणुगत आलं ना मग त्यांना मटण करतीन रातचे 12ला एखादा पाहुणा पाहुणे येऊ नाराज द्या. नका हो. खांबा आणले हा पाहुण्यासाठी खांबा आणले. खंबा आणले का special मग तर दाजी झालंच तुमच्यासाठी. मग काय त्याला बियावे आता खांबाई बंद करून टाकलं सध्या आता. हम्म. फुकाट भेटू राहिला गप गप डोकं डोकं हम्म. माग होता तांदूळ. काहीतरी खालीवरच झालं त्यांचं. हा होत बरं मी काय होतं आता येऊन आले ना त्यांना घाल काहीतरी गळायला घेतो फोन. गिळायला म्हणजे जेवायला म्हणा जेवायला हा ते जेव्हा काय नाही आता आपण त्याच्यावर काय कारप्या रोग येतो कारप्या 5:30 होती त्यांना गाडी. पाहुणे जास्तच राग दिसतो. बघा. तांबारा बसवतो तांबारा त्याच्यावर माय गणुगत आल्यावर हम्म. 5:30 होती गाडी तुम्हाला जायला परत. तुम्हाला अहो tension आत्ता नका. झालो आम्ही. तुम्हाला टेन्शन काय एवढं आमचं? तुम्ही आमच्या घरात आम्ही असं म्हणतो तुम्हाला. काही नाही आम्ही चटणी तर भाकर सरळ खाऊ. करायचं ना तो मेवण्याला काय होतं माहिती का तो आता उलटे पालटे नाही उतानी गार पडता. तुम्ही आले तसं काही नाही मला दुःख हं? पण आमच्याकडे ढेकण्याचं झोपच येणार नाही तुम्हाला तुम्ही निघून जा म्हणलं असं का बरं डेकणं किती ढेकणं जायला मग आपल्याला? त्यांना काय तुमची सवय झाली का हं? काही निमित्त सांगू राहिले आता. दाजी असं नसते. जरा माणूस किती बरं जाऊ द्या. चला जेवणाची तयारी झाली का? हा स्वयंपाक मग झाला? चला घेऊ जेवण करून. ते 12 वाजू का 13 तुमचं चला, वाजू. काय चला. जेवायचं पडलंय पा जाऊ द्या त्यांचं रोजचं लक्ष नाही द्यायचं ग त्यानं फोनवरच नव्हतं सांगितलं का आपल्याला त्याला नवऱ्याचं फक्त मान. सवय लागली तोंड करायची चला घेऊन घ्या खायला बी पक्का हाड हाड करीन आता झोपायचं लवकर कर. हा हा तुला तेवढंच पडलंय तो वाय बसला लगेच चला जेवण जेवण झालं आता. गजरे आव तिकडे काय करू राहील? काय हो भांडे आवरी ते हे आतून दाखवून दे. बरं तंबाखू संपली अहो यांच्या पारखान्या पडतो खाली गावातून आम्हाला का झोपा ते तुम्ही दोघं वर दाजी वर झोपत जा. झोपा खाली झोपा खाली झोपेल. खाली झोपा ते पडतील खाली आपण ते का खाली झोपू? कोणती गं? कोणती ग आम्ही दोघी वर झोपू ना मग खाली दिसून भेटलं ना आम्ही. हा कुठला तमाशा तुम्हाला बी सुटा ना का काय माई बहीण बाई तुमचं एक आथराव आणि एक पांघराव बाई मला वाटलं तेच उकेल वाहनाचं आहे का काय साडू पंखा लावू का? साडू पंखा लावू का? हा. नाही त्यांना तर गरमच होतं तेव्हा त्यांचा काही विषयच नाही हा. पसरा आता आम्ही एकमेका तंगड तंगड घालून झोपू का? आहो इकडे झोपा ना तुम्ही डोसक करून पाहुण्याला लई घे बाई झोपून चल तू बी ते अंग सरक घे झोपून दाजी झोपा. दाजी, झोपणारच आहे तो पाहुण्याला काय म्हणालं? काय बोल ती काय जास्त झोप नको. काय म्हणतो फॅनच्या आवाजात तिकडे चालले ना. बरी बरी आमच्याकडच पाहुण्याला गटकन झोप लागली पाहिजे. हा का तुला जमलो करू नखऱ्यान घर उखऱ्या झोपा झोपा बिंदा झोपा. पहिली पहिली झोप झाली ना मग जेकडे चावलं चावलं पण तवर ना झोपून जा टपकन. सकाळीच परत मला लवकर उठायचं अगं बाई त्याच्या निसाठी ट्रॅक्टर चालू होता हा 12 वाज काय ग तुम्ही गप्पा 12 बाहेर झोपेत आहे. 12 वाजूचा ट्रॅक्टर चालू राहतो त्याचा
त्याचा 12 वाजता ट्रॅक्टर चालू राहतो तो मेवण्याचा. आणि 12 नंतर त्याचा एकदम पुरा झाला झोपाचा का तिथून पुढे फटफटी चालू होती. काय सांगू बाई तुला. अगं मी वय म्हणून याच्याजवळ दिवस काढले. त्याच्या असंच वाय गोळा उठ झोपते नको लक्ष दे. अरे तुला काही जेवणी आले का काय म्हातारपणा. बसर ना गपची. तू एक रात दम काढू शकत नाही का. हं तोंड दाबी तो. पाहुणे कळत तुला माणसं कळा कोणचं कळा ना हे रे बामरभूत चव ना धव. तिकडं काय आई घालायला जायचं का. पसर तिकडं गपचीप. आला जीव थकलाय बरं का मायावाला तुम्ही गपचीप झोपा. येडे का काय काही. त्या पोरीचा पाय माय पायावर. आज दारू पियेल नाही याला झोप यायला. आणि रोज दारू पियेल राहतो तर कुणीकडं तोंड आणि कुणीकडे याच्यावालं आज काय करा जेवानी आली. अरे तुला कुठं नेऊन घालू बाबा तू गप ना काय डोकं खायचं काम चालवले तो. हं वर येऊ का. आणि हा बुलडोजर मा बाजूला झोपील हा. अरे काय वागू राहिले तुम्ही. काय म्हातारपणा जेवानी आली का. ते लहान लव साडू येईल आणि इड कमल माजल्यावानी करी सुटले. काल 5 मिनिटात उरकितो. हा मग हा मग हाऊस आली जीवान बी त्याला तुंबड्या लावा. गपची पसर बाबा. ते बाबा माय ना लय कंबर दुखत आहे. कंबर दुखत आहे मायावाला पसर गपची. काय झालंय तुला काय झालंय झोप ना. झोप गपची. त्याला काय करू ग. अरे पसर ना बाबा. काला 5 मिनिटं हाऊस आली. तुला अशी कवा निम्या रात्री हाऊस येते तुला माणसं दिसाना कोणचं दिसाना. तू पसर गपचीप. अरे उद्या पाहू ना ती गेली जाणार नाही 4 दिवस. हं? 4 दिवसाची मग ते का कुठं गावाला जाणार आहे का काय. नाही नाही कार्यक्रम नाही नाही त्याला जर आज नाही दिलं तर ते का कुठं गावाला जाणार आहे का काय. का नाराज होऊन आटारणार आहे. आता या असं झोपल्यावर कस काही. हं काय बोला ते आहो. जीव थकतो ग बाई. सरक ना. पोर उठल ना उठत ना थांब ना. धामधूम करू नको बर का. हा तिथे कॉल येतो सरक बाजूला. याला माणसं कळा काही इज्जतीचा पंचनामा करून राहिला बाळ खाऊ. बापरे अरे बोचकडी तो काय. गजरे. ए गजरे.
पाहुण्याला पाणी आंघोळीला किती वाजले? साडू झाली का झोप? झाले काय हा उठा ना, उठा ना. साडू झाली का झोप? झोपलं भारी आमच्या घरात. तुम्हाला वाटत मी जसं पडलो ना डायरेक्ट मला झोपत लावून दिली. पाहिलं मला आहे ना झोपलं टॅप करी, झोपलं टॅप करी तुम्हाला. काय दाजी, रात झोपून नाही दिलं तुम्ही. झोपू दे ना, रात्रभर जागी झोप नाही. अहो 4 वर्ष तुम्ही ते मेवणी बैल झोपून नाही दिलं. दाजी काय लाज आहे का तुम्हाला? हा? सारखं करून दे तुम्हाला माणसं आम्हाला पाहुणे सगळी जास्त कळतच कोणी नाही. समजलं ना? नाही तुम्ही अहो, जागेत आज होते. दम मारीत नाही का मला? यानं फार उठण काळा आणली बाई काहीतरी लाज मला. आहे जरा. अहो तुम्ही तिथं नाही जमलं तर इकडे गेले. ते मेवणी कळणार, कोणीच कळणार. मी काय म्हणतो, हा. पाहुण्याला ना पोहे दे खा. ते पोहे तुम्हीच साडू. खाल्ले. पोहे राहू द्या जेवण त्यांची आहे. गण तुम्ही हाऊस केली आणि घरी माई जाऊन केली. घरी जाऊन आंघोळ करू तुम्ही चांगलं माझ्या मारून घ्या आता तुम्ही. थांब तुम्ही बरं ना का? माई चांगली जिरावली. नाहीये. बरं ते नाही, नाही, तुम्ही आहे का नाही का? काय- तुम्ही तो खांब आणला तो कुठला? काय थांबा की मग थांबा, काय नाही आणलं काय आम्ही. नाही. ए, त्याला आपल्याला म्हणा पटलं प- तुम्ही. प- अहो खांब चांगले आणला. मोठे साडू आहे तुम्ही आम्ही लहान आहे. असं असतं की मसनी गावऱ्या गेल्या तरी तो सुधराना तुमचा साडू. काय सांगू तुम्हाला? कोणी जात नाही का आपल्याला? गजरी हे गजरी तिकडे जाळ करतो माझा जाळ पडू दे भाड्या. ऐकलं ना? काय अगं हे ना थोडं कमी राहिलं होतं बाकी. वय बाजूला आता तू तिकडे मा डोकंच नको खाऊ बाबा. डॉक्टर तो पाय मायवाले मेवना माईवाली बहीण वाईट झाली. थोडं थोडं काय? थोडं राहिलं होतं ना मग. हा थोडं राहिलं मग काय करू? ते खा करलं ना. परत पाहिजे बे बे चालू करू काय? तुला झालंय काय? तुला म्हातारपणात जेवानी आली का काय? थोडं 2 मिनिटाची बाकी हा? राहिलं होतं. तुला माणसं कळणार कुंच कळणार हे रे बांबरभूत चव आली तुला चौकून. घेऊन टाकून उरकून. काय टपकान उरकितो त्याला राहिलं. पाहुणे वाटर लावायचे ते सुद्धा तुला ऊन जाणार. दिवस लावून चल. हा, ची करंटीचे. तरी बोच काढायला माग बोलून घेतलं त्यानं. चल. भराना कसं तो आवाला भराना